हॅलो. कालच इथला सर्व भात लावून झाला. काल एवढा पाऊस होता, बाहेर निघू शकलो नाही म्हणून व्हिडिओ नाही बनवला कालचा. जो सकाळी थोडासा इकडे तिकडे उडत फिरत होतं त्याचा व्हिडिओ काढून टाकला. सर्व संपलेलं आहे, म्हणजे इथली लावणी संपली. आता जी फॉरेस्टमध्ये जी आम्हाला जागा भेटलेली आहे तिकडे आता भात लावायला आज गेले, म्हणजे आजी गेलेली आहे, मम्मी पण स्वयंपाक वगैरे करून निघणार आहे. बघा कालचा पाऊस कसा सगळं भरलेलं आहे. हे बघा सगळं पाणी चाललं आहे वाहून. काल दुपारपासून भरपूर पाऊस आला. भरपूर म्हणजे एकदम अति. सर्व लोक म्हणायचे पाऊस येत नाही. आता पाऊस एवढा आला की पूर्ण जागेतून, म्हणजे जिथे जिथे भात लावलं तिथून सर्व पाणी चाललं निघून. सर्व भात लावून झाला आहे कालच. हा कालच लावला. याला म्हणजे आता आमच्या भाषेमध्ये याला आवण म्हणतात. आवण. तर हे काल हे एक आवण झालं सर्व. म्हणजे झालं, म्हणजे बऱ्यापैकी इथला भात सगळा लावून झाला. आता तिकडचा पलाटमधला भात बाकी आहे, म्हणजे फॉरेस्टची इथे जागा भेटलेली आहे आम्हाला, तिकडचं बाकी आहे. हे बघा पाणी कसं निघतंय. भरपूर पाऊस पडला काल. म्हणजे लईच पाऊस आला काल. एवढा पाऊस का मी तर घराबाहेर निघालत नाही, कारण पुण्याहून आलो मी. थोडं डॉक्युमेंटसाठी काम होतं तेव्हा. आणि तर तुम्हाला मी आमचं शेतं दाखवतो. हे बघा इथून एवढी ही जागा, इथून अशी इथे आहे. वरची म्हणजे माझे पप्पांचे मोठे भाऊ आहेत, ते करतात वरच्या याच्यात. इथं ते भात करतात. ही आमचे बोरवेल पण आमचंच आहे. चपला काढून ठेवतो यार, चपला काढून ठेवलं ना का तेव्हा थोडंसं चांगलं, नाही जर सटकून पडतं माणूस. हे बघा हे सगळं बैलांची ट्रेनिंग करताना सगळं तुटून गेलं. म्हणजे ते बैल जिथं ज्याला झुंपतात जू म्हणता आम्ही. जे हे एवढं अजून आहे. ते पुढे अजून थोडीशी जागा आहे, म्हणजे खूप जास्त जागा नाही आहे आमची. पण बापरे वाचलो राव पडता. इथून भारी शेताचा व्ह्यू दिसतो. हे बघा ही जागा. हे एक आवण. खालचे हे सगळे, हे तिकडचं हे, नंतर हे एवढ्या याच्यात आम्ही भात करतो. बाकी इथं जे हे दिसतंय ते पप्पांच्या मोठ्या भावाचं आहे. आणि तिकडचे शेजारी जे आत्ता जिथून आलो आपण तिथली जागा पण पप्पांच्या मोठ्या भावाची आहे. हे माझे मोठे पप्पा. हे बघा इथे छोटंसं महुआचं झाड उगत आहे. महू एवढे, म्हणजे इथे एवढीच आमची म्हणजे स्वतःची मालकीची जमीन आहे. बाकी तिकडे थोडंसं बैलांसाठी जो चारा निघतो तिथं एवढी जमीन आहे तिकडे. तर म्हणजे भरपूर एवढा पाऊस आला का लोक म्हणायची पाऊसच नाही. आणि खरंच म्हणजे मी कधी शुक्रवारी आलो आणि शनिवार रविवार पाऊसच नाही. मग काल आला पाऊस. काल म्हणजे लोक पण सगळी गावात जेव्हा गेलो होतो मी, नंतर थोडं संध्याकाळी म्हणजे गावात गेलो ना, म्हणजे ते दुकानाचं थोडं सामान आणायचं होतं म्हणून गेलो. मामाकडे गेलो. आजोबा आजींना विचारलं तर ते म्हणे आज पाऊस आला थोडा, म्हणे तेव्हा लावला म्हणे सर्व भात वगैरे. तर पाऊसच नाही म्हणून ज्यांच्या म्हणजे असं जमिनीजवळ थोडेसे पाणवठे वगैरे असतात ते लावतात भात भरपूर. पण ज्यांना असं पाण्याचा काही सोर्सच नाही त्यांच्या जमिनीजवळ, त्यांना म्हणजे पावसाचीच वाट बघावी लागते. हे बघा हे औत आहे, त्याला प्लाव म्हणतात इंग्लिशमध्ये. प्लाव. हे बघा इथे वरती आम्ही आंबे लावलेत. आता भाई इकडे साप वगैरे असतील काय माहिती नाही, पण फिरतोय मी सर्वीकडे.
हे बघा इथे छोटंसं आमचं हे आहे, छोटे म्हणजे कुवा म्हणतो आम्ही. जे इथे जर सफाई केलं का मग पिण्याचं पाणी इथूनच घेतो आम्ही. बाकी इथे जाळी लावल्या थोड्याशा. इथे हे आंब्याची वाडी आहे, म्हणजे मागच्याच वर्षी लावलेत आंबे. साप वगैरे असतील भरोसा नाही बरं. इकडे पूर्ण हा गाईसाठी चारा वाढवला. इकडे हे सगळे आंबे आहेत. इथे आंबा आहे, इथे आंबा आहे, आहेत म्हणजे 15-20 आंबे आहेत. वाढले तर नंतर असतील खूप सारे आंबे खायला. सध्या तर तेवढेच. म्हणजे लई सांभाळून चालावं लागतं राव. इथून म्हणजे कंटिन्यू पाणी चालूच असतं बघ. दिवाळीपर्यंत पाणी असतं इथे. एवढंच आहे जागेत, एवढं पाणी इकडनं निघतं जमिनीचं. म्हणजे पावसाळ्यात म्हणजे पूर्ण आम्ही डिपेंड याच्यावरती असतो. जर आता यंदा म्हणजे ते साफ नाही केलं त्याच्यामुळे त्याचं पाणी प्यायला घेत नाही आम्ही. बाकी असतं म्हणजे सर्व मजेत. अजून तुम्हाला एक जागा दाखवायची आहे जिथे लहानपणी आम्ही लय वरतून उड्या मारायचो. बापरे पाऊस आला भरपूर. आईच्या बोलणं खाणारी मी आता, कारण की पाऊस येतोय आणि मी पावसात फिरतोय आणि पहिलेच मला कपडे नाही घालायला, म्हणून मी काल भिजलो नाही. म्हटलं आज थोडं व्हिडिओ बनवायच्या नादात थोडंसं भिजून घेऊ. कारण की पुण्यात काय असा पाऊस येत नाही. येतो फवाऱ्यासारखा, जसं शॉवरला पाणी चालू असतं तसं पाणी येतो. म्हणून मग थोडासा बघा इकडनं पूर्ण इथे खाली पांगारणे गाव, तिथं वरती डोंगरावरती रांजोनी गाव आहे. जसं आमचं डोंगरावरती गाव आहे तसं ही म्हणजे आमच्याच कुटुंबातली लोकांची जागा आहे. जे माझे चुलते, आमच्या पप्पांचे चुलते, त्यांची जमीन इथे ते करतात. हे बघा इथे हा म्हणजे एकदम मेन पाणवठा आमचा. पावसाळ्यात जोपर्यंत पाणी असतं तोपर्यंत कपडे धुवायचे असतील, अंघोळ करायची असेल, गायींसाठी म्हणजे गाई गुरांसाठी पाणी असेल, पूर्ण इथूनच आणतो. इथेच सर्व जे काही. आणि लहानपणी आम्ही आंघोळीला यायचो तेव्हा इथून उडी मारायचो. इकडनं पळत यायचो आणि इथून डायरेक्ट याच्यात. आता तर काही उंच झालो, थोडं हाईट वाढली, मोठे पण झालो. तेव्हा म्हणजे आमच्या पूर्ण बॉडी खाली म्हणजे बॉडी पूर्ण जायची, याच्यात बुडून जायची डायरेक्ट. एवढं खोल होतं. आता तर म्हणजे झालं म्हणजे खूपच मोठं झालं, त्याच्यामुळे गाला बुडत नाही त्याच्यात. कसं वाटतंय आईला भिजून गेले. आईचं बोलणं सांगा रे. म्हणजे बैल वगैरे चालायला काही इकडेच येतो. ही एक जागा आहे. नंतर आमचं तिकडे थोडंसं झाडाच्या पलीकडे, झाडं दिसतात त्यांच्या पलीकडे अजून आमची जागा आहे थोडी. तिथं बैल चारतो अजून. म्हणजे आमची जी स्वतःची म्हणजे माझ्या पप्पांची जी जागा आहे म्हणजे त्यांच्या नावाची, ते म्हणजे अजून आम्ही असं नावात करून घेतलेलं नाही. म्हणजे माझ्या आजोबांचे आणि आजोबा आणि त्यांचे भाऊ म्हणजे पप्पांचे काका असे म्हणजे त्यांच्याच नावाचे अजून म्हणजे वाटलेले गेले नाही. त्याच्यामुळे झालं असं माझे पप्पांचे काका आहेत ते वारले मी लहान असतानाच. आणि पप्पांच्या काकाची मुले म्हणजे माझे काका, छोटे काका ते म्हणजे माझ्या वयाची मुलं आहेत. म्हणून मग अजून काही जमीन केली नाही. तर बघा पाणी कसं चाललं आहे काल म्हणजे पूर्ण दिवस रात्र. आणि सकाळी पण आता किती वाजले आहेत, आता 10-10:30 वाजलेत. म्हणजे जवळजवळ 8 वाजेपर्यंत पाऊस भरपूर चालला होता. पाणी कसं चाललं आहे बघा. तर इकडे पूर्ण गेलं खाली मस्त झरे वगैरे आहेत. जे लई सांभाळून चालावं लागतं. बघा पूर्ण झाड पडून गेलंय. बघा पाणी चाललंय बघा खाली सगळं. इकडे सगळं पावसाचं पाणी खाली जातं. खाली मग नदीला पूर आला का पूर्ण आमचा जो खाली जाण्याचा जो पूल आहे नदीवरचा तो पूर्ण बुडून जातो पाण्याखाली. हे म्हणजे लईच हे बघा तुम्हाला दाखवायचं होतं. म्हणजे 13 किती आहेत बघा.
ही रानभाजी आहे, याला तेरा म्हणतो आम्ही. इथे आहे, इथे पण आहे, इथे आहे, इथे आहे, भरपूर. म्हणजे ही रानभाजी म्हणजे पावसाळ्यात सर्वांची फेवरेट. म्हणजे याचे आम्ही 3-4 पदार्थ बनवतो. म्हणजे याची डायरेक्ट भाजी पण करतो आणि नंतर भाजी करतो, नंतर भाजीरा करतो. म्हणजे याचा पूर्ण कट करून त्याला तांदळाच्या पिठात कालवायचं आणि त्याचे त्याच्या वड्या करायच्या, त्याला भाजीरा म्हणतो. नंतर ते आळूवडी तुम्ही म्हणतो तसे पातावडे म्हणतो, ते पण करतो. म्हणजे आता जवळजवळ बुधवारपासून चालू केलं असेल भात लावायला. एवढ्या 4-5 दिवसात इथला भात उरकला. म्हणजे माणसं किती, माझी आई, आजी, छोटी बहीण आलेली आणि काकू, म्हणजे 3-4 जणांनी एवढा सगळा भात लावला. म्हणजे तिथला नंतर इथला पण, इथला हा, परत इथला थोडासा, इथला भरता आणि वरचा एक मोठा बनायचा. एवढं सर्व लावला भात. परत इथलं पण आहे आणि इथे थोडं खाली आहे, तेवढं म्हणजे लावला सगळा भात. खूपच फ्रेंडली बोलतो मी, ठीक आहे, हळूहळू सवय होईल आणि मग करतो. काहीतरी हा ब्लॉग मी टाकणार आहे यूट्यूबवर, त्याच्यामुळे करतो आहे प्रयत्न. जर खूप मित्र म्हणाले इंस्टाग्रामला स्टोरीज वगैरे टाकल्या तेव्हा म्हणजे बोलण्याचा आवाज येत नाही, गाणं ऐकत म्हटलं यावेळेस सुरुवात ट्राय कर बोलायची. म्हणजे बोलायच्या व्हिडिओमध्ये पण थोडी लाज वाटायची. पण चला येऊन गेलो आता परत आमच्या घरी. इथेच आहे घर, म्हणजे मळ्यातलं घर, गावातलं घर वेगळं आहे. मळ्यातलं घर ठीकठाक आहे.